भगवंत गोकुळामध्ये राहतायत, पण गोकुळामध्ये जर त्यांना मारायला गेलं तर तिथे वन वे ट्रॅफिक आहे. एकदा गेलं की परत कोणी येतच नाहीये. एक फक्त महाबळ भट आले, बाकी कुणी परत आलं नाही. आणि तेही आले ते बरेच दुखापत करून आले, कारण वन वे ट्रॅफिक होता ना. त्यामुळे पोलिसांनी पण पकडलं होतं ना, ऍक्सिडेंटही बऱ्याच ठिकाणी झाले होते. असे धावत धावत पळत पळत आले होते, कसा तरी जीव वाचवला होता. आणि त्यामुळे आता कंस थोडा शांत झाला होता. पण कंस शांत झाला, पण वरती आमच्या देवांना गडबड व्हायला लागली. त्यांनी मिटिंगांवर मिटिंगा घेतल्या, काय करायचं कंसाचं. आणि आता नारदांना प्रेरणा दिली की तुम्ही जा आणि त्या कंसाला काहीतरी सांगा. नारद आले मथुरेमध्ये आणि कंसाला म्हणले, अरे कंसा तू एवढा शांत कसा बसलास, काय करू काय. अरे हातपाय गाळून बसलास तर काय होणार आहे, तुझा तो शत्रू तिकडे वाढतोय गोकुळात. तुला पत्ता कळलाय, नाव कळलंय, जा आणि घेऊन ये. हो घेऊन कसं यायचं त्याला, तो थोडाच येणार आहे. तो काय भाजीपाला आहे का, जायचं मार्केटमध्ये घेऊन यायचं. अहो इथे लोणी विकायला आलेले गोकुळातल्या बायका, त्या गवळणी, त्या सुद्धा घाईघाईने परत जातात आणि ह्याला घेऊन या म्हणताय, कसं शक्य. अरे तसं नाही आणायचं कंसा. खरंच रे, तुला काही कळत नाही. काय वाटलं कंसाला, काय नारद मुनींसारखे आपलं कौतुक करतायत. काय करू, काही करू नको, त्यांना इकडं बोलवून घे. कसं बोलून, धनुर्याग कर. आणि त्या धनुर्यागामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम ठेव, त्याच्यामध्ये सत्कार करायचा आहे म्हणून सांग आणि घेऊन ये. आणि कुणाला पाठवशील आणायला, अक्रूराला पाठव, कारण अक्रूरावर सगळ्यांचा विश्वास आहे. नंद राजा पाटलांच्या हातात दिली, पत्रिका वाचली. नंद पाटील खुश झाले की कंसानी प्रत्यक्ष आपली दखल घेतली आणि आपल्याला वेगळं निमंत्रण दिलं. आणि पत्रिका वाचली, आमचे येथे. आपण काय लिहितो, श्री कृपेकडून. वरती श्रीकार लिहितो, यांनी श्रीकार नाही, वरती पण कंसच. हवा कंस आहे ना, तो सोडवायचा म्हटलं ना तर खूप अवघड जातो बरं. वरती कंस आणि खालती मायना, आमचे येथे, आमचे कृपे करून. आम्ही धनुर्याग ठेवलेला आहे आणि आम्ही बोलवलं म्हणून तुम्ही आमच्याकडे येण्याचे करावे. अक्रूरा बरोबर कृष्ण आणि बलरामांना पाठवून द्यावे.